पूजा शिंदे। आपण पाहतात जनादेश न्यूज। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। जनादेश न्यूजच्या फेरफटक्यामध्ये आज आपण पाहणार आहात प्रभाग क्रमांक 4। जनादेश न्यूजच्या फेरफटक्यामध्ये आज आपण पाहणार आहात प्रभाग क्रमांक 21। जनादेश न्यूजच्या फेरफटक्यामध्ये आज आपण पाहणार आहात प्रभाग क्रमांक 4। आपण पाहणार आहात जनादेश न्यूज फेरफटक्यामध्ये ठाण्यातील मानपाडा येथील शिवसेनेचे इच्छुक उमेदवार रामचंद्र फडतरे यांच्याशी आमचे प्रतिनिधी अभिषेक कोंडार यांनी त्यांच्याशी केलेली चर्चा आणि नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। नमस्कार, आपण पाहत आहात जनादेश टीव्ही न्यूज फेरफटका। मी जनादेश टीव्ही न्यूज फेरफटकामध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। तर आपण आज आलो आहे ठाणे येथील प्रभाग क्रमांक 4 मध्ये। येथील स्थानिक नगरसेविकांचे नाव आहे उज्ज्वला फडतरे। तर त्या आज अपेक्षित नसल्यामुळे आपण आज त्यांचे हस्बंड म्हणजे रामभाऊ फडतरे यांच्याशी संवाद साधणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। मी जनादेश टीव्ही न्यूज फेरफटकामध्ये आपले स्वागत करतो। निवडणूक लढवताना आपण कोणता जाहीरनामा तर वॉर्डामधील नागरिकांसमोर मांडणार आहात? जो माझा पक्ष जो जाहीरनामा देतो, वचननामा मी होतो, तो तंतोतंत त्याची अंमलबजावणी करण्याचं काम आम्ही करत असतो आणि ज्या गोष्टी करायच्या त्या पूर्ण आम्ही 5 वर्षात करतो नियोजनबद्ध। त्याचं उदाहरण सांगतो। गेल्या 5 वर्षापूर्वी मी स्वतः नगरसेवक होतो, आता माझी मिसेस नगरसेवक आहे। त्या गेल्या 5 वर्षात या ठाणे शहरात 350 कोटीचं काम करणारा मी नगरसेवक आहे। वेगवेगळी कामं नाट्यगृहापासून रस्त्यापासून जर तुम्ही घोडबंदर रोडने आला असाल तर वार्डाच्या पॅरलल 7 रस्ते आपण उभे केले की तिथे 9 फुटाचे रस्ते नव्हते। एक वेगवेगळ्या माध्यमातून आपण काम करण्याचा प्रयत्न केला। गार्डन 5 ठिकाणी उभ्या केल्या वार्डात। फक्त ज्येष्ठ नागरिक केंद्र लोकांना जे हवं आहे ते करण्याचा प्रयत्न केला आणि मला आनंद वाटतो की आतापर्यंत तक्रार घेऊन आमचं हे झालं पाहिजे असं 10 वर्षात नागरिक कधी आले नाही। माझी काम करण्याची पद्धत या प्रभागातील प्रत्येक घरातल्या नागरिकांना माहिती आहे। फक्त समस्या असेल तर कुठेतरी पाण्याची, तरी सुद्धा इथं मी त्यावेळेला नगरसेवक झालो त्यावेळेला 450 टँकरच्या फेऱ्या होत्या। 8 वर्ष एकही टँकर प्रभागात आला नाही। आता थोडंसं काम बंद होतं, कधी काय होतं, अडथळे येतात, तेवढेच काय असेल। आता सुद्धा या माझ्या मिसेसच्या कारकिर्दीत 250 इलेक्ट्रिकचे पोल आपण दिलेले आहेत वॉर्डात आणि त्यातल्या त्यात येऊरचा जो भाग येतो पहिल्याच वर्षात येऊरचा जो रस्ता आहे वर्षानुवर्ष तो खराब होता, तो 7 कोटीचा रस्ता पहिल्याच 8 महिन्यात पूर्ण केलेला आहे। येऊरच्या गावात पाड्यावरती आदिवासी पाड्यावर पाणी नव्हतं, 7-8 पाड्यावरती आपण पाण्याच्या टाक्या देऊन पाणी पुरवलेलं आहे आणि तिथली जी स्लम आहे झोपडपट्टी तिथे कॉन्क्रीटचा रस्ते गटार सर्व बनवलेलं आहे आणि त्यातच जी तिथल्या विद्यार्थ्यांना आज मूलभूत गरज आहे शिक्षणाची, शाळेची, त्याही शाळेचं काम आता सुरुवात केली। ठीक आहे, तर येणाऱ्या पुढील काळासाठी आपण काही प्रकल्प व योजना काही आखलेल्या आहेत का? म्हणजे आपण पुन्हा एकदा जर नगरसेवक निवडून आला तर आपण काय करणार? असं निश्चितपणे प्रत्येक जण आश्वासन देत असतो। मी 15-20 वर्ष नगरसेवक आहे। त्या वार्डातल्या अनेक नागरिकांशी बसून सुसंवाद साधून वेगवेगळ्या प्रकारची आपण काय 5 वर्षात कामं करायची त्यांना बरोबर घेऊन आम्ही प्रस्ताव बनवत असतो। त्यामुळं वेगळा प्रस्ताव मी स्वतः करायचा ते बरोबर नसतं आणि म्हणून नागरिक माझ्या बरोबर आहे। रामभाऊ फडतरे यांनी आपले मत असं व्यक्त केलेलं आहे। अभिषेक कोंडार, कॅमेरामॅन तन्मय सुरवडे, जनादेश टीव्ही न्यूज। आज आपण जनादेश फेरफटक्यामध्ये शिवसेनेचे इच्छुक उमेदवार रामचंद्र फडतरे यांच्याशी केलेली काही चर्चा पाहिली। पुढील भागात पाहणार आहोत नागरिकांशी केलेली चर्चा। तर आज आपण आलो आहे ठाणे येथील प्रभाग क्रमांक 3 मध्ये। येथील स्थानिक नगरसेविकाचे नाव आहे उज्ज्वला फडतरे। तर या आपण जाणून घेऊया येथील स्थानिक नागरिकांची मते। आपल्याला ज्या व्यवस्था किंवा सोयी येथील स्थानिक नगरसेविकांनी उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल तुमच्यासाठी समाधान कोणत्या सुविधा उपलब्ध करून?
माहिती दिली त्यांनी. गटार बांधून दिलं, गटार बांधून दिलं. ते सगळी व्यवस्था त्यांनी आम्हाला करून दिली. तर शौचालयामध्ये पाणी वगैरे उपलब्ध आहे? नाही तेवढंच. मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता काय सांगायचं, तुमची मागणी काय आहे? पाणी पाहिजे ना आम्हाला. आता पाणी असल्याशिवाय कसं आम्ही करणार? एवढ्या वर्ष पाणी नाही तर कसं काय? सर्व बाहेर कुठून येते घाण. अभिषेक कोंडार, कॅमेरामॅन तन्मय सुरवाडे, जनादेश टीव्ही. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. घेऊया एक छोटीशी विश्रांती. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ऍप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत, पण चेकबुक नाही. चिंग्याची कारणं थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का. पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बास, कारणं संपली. अरे पण उठा, फोन कर, ट्रान्झॅक्ट. ट्रान्झॅक्ट? तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट? Transact, zap, transact, transact. हरिनिवास ठाणे लग्न, मुंज आणि बर्थडे पार्टीसाठी उत्कृष्ट असं सभागृह, वातावरण यंत्रणासह 100 ते 700 व्यक्तीसाठी सुसज्ज हॉल उपलब्ध. जेवण आणि डेकोरेशनसह सजावट. एनकेडी ट्रस्टचे जय भगवान सभागृह. आपल्या जीवनातील महत्त्वाच्या आठवणी जोपासण्यासाठी उत्कृष्ट सभागृह म्हणजे जय भगवान सभागृह. वाजवी दरात लग्न सराई, बर्थडे पार्टी, मुंज तसेच मीटिंगसाठी आकर्षक सवलती. बुकिंग करा जय भगवान सभागृह. पत्ता जय भगवान सभागृह, हरिनिवास बस स्टॉपच्या जवळ, नौपाडा, ठाणे पश्चिम. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 9819530674 आणि 25449234. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. जनादेश टीव्हीच्या फेरफटक्यामध्ये आज आपण पाहणार आहात प्रभाग क्रमांक 21. आपण पाहणार आहात जनादेश टीव्ही न्यूज फेरफटक्यामध्ये ठाण्यातील घंटाळी येथील स्थानिक नगरसेवक विलास सामंत यांच्याशी आमचे प्रतिनिधी राम माळी यांनी त्यांच्याशी केलेली चर्चा जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी राम माळी, जनादेश टीव्ही न्यूज फेरफटक्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मी ठाण्यामधील प्रभाग क्रमांक 21 मधील नगरसेवक श्री विलास सामंत साहेब यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. या भागामध्ये आपण जनादेश टीव्ही न्यूज फेरफटक्यामध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद साहेब. आपण गेली 30 वर्ष या शिवसेनेकडून आपण नगरसेवक म्हणून कार्य करतात. मी प्रथम तुमचं जनादेश टीव्ही माध्यमातून आपलं अभिनंदन करतो आणि आपण केलेल्या कामाची पोचपावती आमच्या समोरच आहे आणि जनतेही समोर आहे, त्याबद्दल मी प्रथम तुमचं कौतुक करतो. यावर्षी यावेळेला तुम्ही काय अजेंडा घेऊन जनतेसमोर जाणार? अजेंडा असं माझ्या प्रभागातली कामं तर 99% मी पूर्ण केली. रस्ते चांगले झालेले आहेत, पिढीचे सगळे रस्ते झालेले आहेत, दिवाबत्ती सगळीकडे आहे, बाग चांगली आहे, पाण्याची समस्या माझ्या प्रभागात नाही. पावसाळी पाण्याची समस्या होती ती पण दूर झालेली आहे आणि विशेषतः स्वच्छ प्रभाग असावा, पाणी लोकांना शक्यतो पुरेसं मिळावं आणि दिवाबत्ती रात्रीच्या वेळी जे महिलांना किंवा बालकांना खेळायला बाग चांगली असावी, सुसज्ज असावी
आणि महिलांना किंवा इतर लोकांना रस्त्यातनं रात्री 2 वाजता सुद्धा जाताना भीती नसावी, हे माझी लोकांकडे म्हणजे माझे दृष्टिकोन होता. पण मुख्य म्हणजे आता या भटक्या कुत्र्यांचा एक प्रॉब्लेम झालेला आहे आणि आम्ही जसे स्टेशनच्या जवळ जातो तसं पार्किंगचा जो प्रॉब्लेम झालेला आहे तो अत्यंत जटिल असा प्रॉब्लेम आहे. त्याच्यावरती मात्र अजून उत्तरं मिळत नाहीत. पण एक चांगली 2-3 जर वाहनतळं झाली गावदेवी मैदानात म्हणा किंवा आजूबाजूच्या ठिकाणी झाली तर वाहतूक कोंडीचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, तुमचा पार्किंगचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि मुख्य म्हणजे फेरीवाल्याचा जो प्रॉब्लेम गोखले रोडला आहे, राममार्ती रोडला आहे तोही दूर होईल. त्याचबरोबर मला विचारायचं की तुम्ही इतके वर्ष नगरसेवक आहात, अनेक काम आपल्या या प्रभागामधून केलेलं आहे, अनेक महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना, लहान मुलांसाठी, त्याचबरोबर अनेक महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न केलेले आहेत. मला हे विचारायचं आहे की आता सध्या म्हणजे युतीचं राज्य आहे, युतीचं शासन आहे, डिजिटल माध्यम आहे, त्या माध्यमातून तुम्ही आता इथला प्रभाग जो आहे तो प्रभागाचे वाढलेले आहे, त्याचं नियोजन, प्रचाराचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने करणार लोकसंख्या वाढल्यानंतर? तर लोकसंख्या वाढल्या म्हणजे ड्रेनेजवर प्रॉब्लेम येतो, पाण्याचा प्रॉब्लेम होतो, रस्त्याच्या वाहतुकीचा प्रॉब्लेम येतो आणि एकंदरीत बघितलं म्हणजे मग त्याच्या गरजा पण वाढतात. हॉस्पिटल जवळ पाहिजे, बाजारपेठ जवळ पाहिजे, शाळा जवळ पाहिजे, कॉलेज जवळ पाहिजे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते एकमेकावर पूरक आहेत आणि ह्या आमच्या घंटाळी परिसरामध्ये, घंटाळी विष्णुनगर किंवा नौपाडा परिसरामध्ये यांची पुरेपूर पूर्तता झालेली आहे आणि म्हणून इथे लोक जास्त येऊन राहायला बघतात आणि म्हणून इथली लोकसंख्या वाढते. त्याचबरोबर मला विचारायचं की सध्या आता तुम्ही इतक्या वर्षांचा अनुभव असताना सुद्धा एखादं काम असं तुम्ही करत असताना पालिका प्रशासनाकडून किंवा शासनाकडून जो नगरसेवकाला निधी मिळतो तो निधी मिळवण्यात किंवा काम करण्यात असा अडथळा वगैरे काय आला? नाही, अजून तरी नाही. अजून आम्ही जी फाईल बनवत होतो इतकी तांत्रिकदृष्ट्या सुद्धा योग्य असते, अधिकाऱ्यांचं सहकार्य असतं, आमचंही सहकार्य असतं आणि जे योग्य आहे तिथेच आम्ही तो निधी खर्च करतो. त्यामुळे अजून तरी मला असा कुठे प्रश्न उद्भवला नाही की माझा निधी आहे पण माझं काम होत नाही किंवा काम आहे पण निधी मिळत नाही, असं कधी जाणार नाही, कधीच नाही. धन्यवाद. या ठिकाणी विलास सावंत साहेबांनी जनादेश TV न्यूज फेरफटकामध्ये चांगली उत्तर दिलेले आहेत आणि त्यांच्या अनुभवाचं मार्गदर्शन नगरसेवकांनी, इच्छुक नगरसेवकांनी घ्यायला काहीच हरकत नाही. कशा पद्धतीने प्लॅनिंग करायचं, नियोजन कशा पद्धतीने करायचं आणि कामाची आखणी कशी करायची याचंही त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. त्यांचं मी पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज आपण जनादेश फेरफटक्यामध्ये नगरसेवक विलास सामंत यांच्याशी केलेली काही चर्चा पाहिली. ब्युरो रिपोर्ट जनादेश. आपल्या समस्या, सूचना व अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा पत्ता या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटे याच वेळेला वृत्तवाहिनीवर. आपली माणसं, आपला देश पाहत राहा जनादेश. धन्यवाद.